जय शिवराय मित्र हो, विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा व शेअर करा। आपण मराठा क्रांतीच्या अतिशय निर्णायक आणि महत्त्वपूर्ण टप्प्यावर आलो आहोत। तो महत्त्वपूर्ण आणि निर्णायक टप्पा म्हणजे सकल मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबई। याच मोर्चाच्या आधारावर पुढील युद्धाची दिशा ठरणार आहे। एकीकडे रणशिंग फुंकला गेला आहे तर दुसरीकडे आपले काही मावळे गाफील झालेले दिसत आहेत। पाहूया, जमलं तर जाता येईल मोर्चाला, हे वाक्य काही ठिकाणी ऐकायला मिळत आहे आणि त्याबद्दल काही कारणंही दिली जात आहेत। आपण एक नजर टाकूयात या कारणांवर। पहिलं कारण, मी आमच्या जिल्हास्तरीय मोर्चाला गेलो होतो, मग पुन्हा मुंबई मोर्चाला जायची काय गरज आहे। सध्या बरेच लोक असं म्हणून स्वतःचं समाधान करून घेत आहेत की जाऊ द्या, आपण जिल्ह्याच्या मोर्चाला तर गेलतोच ना। पण एक गोष्ट लक्षात घ्या की एकदा गेलो आणि बास झालं म्हणायला मराठा क्रांती मोर्चा ही काही सहल नाही, तर ती एक लढाई आहे। लढाई आपल्या हक्कासाठी, लढाई न्यायासाठी, लढाई उज्ज्वल भविष्यासाठी, आणि लढाई ही शेवटपर्यंत लढायची असते, तरच ती जिंकता येते। लढाई अर्ध्यावर सोडली तर हारच वाटायला येते। लढाई म्हणजे देवाला केलेला नवस नव्हे, एकदा गेलो नवस केला झालं। लढाईमध्ये प्रत्येक सैनिकाची शेवटपर्यंत आवश्यकता असते। तुम्हाला लढाईच्या मधूनच अंग काढून घेऊन जाता येणार नाही। दुसरं कारण म्हणजे माझी शाळा आहे किंवा माझं कॉलेज आहे त्या दिवशी सुट्टी नाही। शाळा महाविद्यालयीन पातळीवर मराठा तरुणांची कामगिरी खरंच चांगली आहे। तुम्ही खूप मेहनतही घेत आहात, पण जेव्हा तुम्ही उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायला जाल आणि गुणवत्ता असूनही तुम्हाला प्रवेश मिळाला नाही तर तुम्ही काय कराल। उत्तम मार्क मिळूनही तुम्हाला नोकरी दिली गेली नाही तर तुम्ही काय कराल, कोणाला दोष द्याल। जर तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधीच दिली गेली नाही तर गुणवत्तेला अर्थच राहणार नाही, आणि ही संधी मिळवण्यासाठीच आपल्याला क्रांती मोर्चाला जायचं आहे। त्यामुळे एक दिवसाचा वेळ हा काढाच। शाळा कॉलेजमध्ये आपण कधीतरी कॉमन ऑफ घेतोच ना। तुमच्या मित्रमैत्रिणी, शिक्षक यांच्यासोबत आजच चर्चा करून 31 जानेवारीला कॉमन सुट्टी घ्या। प्रत्येकाने स्वतःच्या कॉलेजमध्ये अशी नोटीस काढण्यासाठी प्रयत्न करा। तिसरं कारण म्हणजे माझी नोकरी आहे, त्यामुळे मी येऊ शकत नाही। तुम्ही एखाद्या उच्च पदावर कार्यरत असाल, सध्याच्या स्पर्धेच्या युगात तुमच्या मुलाला, नातवाला, परिवारातील व्यक्तींना अशा संधी उपलब्ध आहेत का। तुम्ही तुमची नोकरी सुट्टी न घेता अत्यंत मनापासून करत असाल, पण बढतीच्या वेळी तुम्ही मराठा म्हणून तुमच्या मेहनतीचा विचारच केला गेला नाही तर तुम्ही काय कराल। सरकारी अथवा खाजगी क्षेत्रातही सुट्टी मिळणं तसं काही फारसं अवघड नाही। दक्षिण भागामध्ये ज्यावेळी रजनीकांतचा कबाली चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी तिथल्या सर्व कंपन्यांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करावी लागली होती। जर सर्व कर्मचाऱ्यांचीच इच्छा असेल तर कंपन्यांना सुद्धा मराठी क्रांती मोर्चासाठी सुट्टी नाईलाजाने जाहीर करावी लागेल, आणि जे स्वतःच मराठा व्यावसायिक आहेत त्यांनी स्वतःहूनच सुट्टी जाहीर करावी। म्हणजे तुम्ही पण मोर्चाला या आणि तुमच्या कामगारांना पण येऊ द्या। चौथं कारण म्हणजे विनाकारण जाण्या येण्याचा खर्च होईल। सर्वसामान्य माणूस सर्वप्रथम बजेट पाहतोच, पण जवळचा फायदा पाहताना अनेकदा दूरचं नुकसान झाल्याचंच निदर्शनास येतं। मराठा क्रांती मोर्चाला न येऊन तुम्ही तुमचे 100-500 रुपये वाचवाल, पण जेव्हा तुमच्या मुलाला शाळा कॉलेजला ॲडमिशन घेताना मराठा म्हणून हजारो रुपये फी मागितली जाईल तेव्हा तुम्ही ती कशी देणार। तुमचा मुलगा बेरोजगार म्हणून घरी बसून राहील तेव्हा त्याच्या पालनपोषणाचा खर्च तुम्ही कसा करणार। जेव्हा तुमच्यावर एखादा खोटा गुन्हा दाखल केला जाईल तेव्हा वकिलाचा खर्च तुम्ही कसा करणार। वैयक्तिक प्रवास बऱ्याचदा खर्चाचाच असतो। त्यामुळे गावागावातून ज्या मराठ्यांकडे जीप, टेम्पो अशी वाहने आहेत ती पूर्ण भरून घेऊन या, आणि डिझेलचा खर्च सर्वांमध्ये मिळून करा। वाहन नसतील तर बस, रेल्वे यांचा वापर करा। जे मराठे स्वतः सोबत इतर व्यक्तींचा खर्च करू शकतात त्यांनी पुढाकार घेऊन आसपासच्या भागातील गरीब मराठा व्यक्तींना सोबत घेऊन या। येताना घरूनच जेवण बांधून आणा। पाचवं कारण म्हणजे मला प्रवासाची दगदग सहन होत नाही। कार, जीप, बस, रेल्वे अशी आधुनिक प्रवासाची साधने असताना, प्रत्येक वाहनामध्ये आरामदायक व्यवस्था असताना जर तुम्हाला एक दिवसाचा प्रवास सहन होत नसेल तर विचार करा, ऊन, वारा, पाऊस कशाची पर्वा न करता घोड्याच्या पाठीला सिंहासन बनवून या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये रात्रंदिवस घोडदौड कशी केली असेल माझ्या शिवाजीराजाने। अरे, त्या राजांचा आदर्श मानताना मग एवढी कसली चिंता करता।
स्वतःच्या हक्कासाठी लढायचे असेल तर एवढं सहन करायलाच हवं. अजून एक प्रसंग सांगतो. लखोजी जाधव शहाजीराजांना कैद करण्यासाठी त्यांच्या मागावर होते. त्यावेळी जिजाऊ माँसाहेब 7 महिन्यांच्या गर्भवती होत्या आणि त्या स्थितीत सुद्धा त्यांनी शहाजीराजांबरोबर रात्रभर घोडदौड केली होती. मग तुम्हाला आम्हाला काय धाड भरली? वृद्ध अपंग व्यक्ती जर मोर्चाला हजर राहू शकतात तर आपणही नक्कीच राहू शकतो. 6वं कारण, माझ्या नातेवाईकाच्या, मित्राच्या, जवळच्या व्यक्तीच्या घरी लग्न, साखरपुडा, सत्यनारायण पूजा आहे. अरे आठवा ते तानाजी मालसरे, आधी लगीन कोंडाण्याचं असं म्हणत पोटच्या पोराचं लग्न अर्ध्यावर टाकून स्वराज्यासाठी लढायला गेले ते गेलेच, पुन्हा परतलेच नाहीत. युद्धात आपला अंत होऊ शकतो हे त्यांना माहीत नव्हतं का? अरे स्वतःच्या पोराच्या डोक्यावर अक्षदा टाकाव्यात ही बाप म्हणून त्यांची इच्छा नसेल का? आपल्यावर तर अशी काही वेळ अजून आलेली नाही. ज्या कोणी मराठा बांधवांनी 31 जानेवारी रोजी लग्न, साखरपुडा, पूजा अर्चा असे काही कार्यक्रम आयोजित केले आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी ते कार्यक्रम थोडेसे पुढे ढकलावेत. स्वतःबरोबर इतर मराठा बांधवांनाही अडकून ठेवू नये. 7वं कारण म्हणजे माझ्या मित्रापैकी कोणी येणार नाही, मग मी एकटा कसा काय येऊ? मराठा क्रांती मोर्चाला जायचं का असं तुम्ही तुमच्या मित्रांना विचाराल तर कदाचित ते नाही म्हणतील. पण आपल्याला मराठी क्रांती मोर्चाला जायचंच आहे असं जर तुम्ही ठामपणे सांगाल तर ते सुद्धा सोबत येतील. एक मराठा लाख मराठा या ब्रीदवाक्याचा अर्थच हा आहे की एक मिळून लाख बनू. आणि मराठ्यांच्या त्या महासागरात मुळात तुम्ही एकटे नसणारच आहात. इथली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला जवळची वाटेल. अजूनही तुमच्या मनात एकटे येण्याबद्दल चलबिचल होत असेल मग 2 सेकंद थांबा आणि आठवा ती कविता, वेडात मराठे वीर दौडले 7. अरे कोणत्याही परिणामाची चिंता न करता फक्त 7 जण हजारोंच्या सैन्याला जाऊन भिडले. त्यांनी विचार नाही केला की फक्त 7 जण कसे काय जाऊ, आणि तेही कोणत्या मोर्चात नव्हे तर युद्धात. मग इथं लाखो मराठा बांधवामध्ये सामील व्हायला तुम्हाला काय हरकत आहे? 8वं कारण, माझा परिवार मोठा आहे. परिवारातील मीच एकटा करता व्यक्ती आहे, त्यामुळे मी सहसा बाहेर जात नाही. तुमचा जो काही छोटा अथवा मोठा परिवार असेल त्यावर एक नजर टाका आणि सांगा तुमचा हा परिवार खरंच सुरक्षित आहे का? गुन्हेगारी एवढी वाढली आहे की भर दिवसा एका मुलीची इज्जत लुटली गेली आणि जोपर्यंत मराठ्यांनी आवाज उठवला नाही तोपर्यंत त्याची साधी दखलही घेतली गेली नाही. मग सांगा तुमचा आमचा परिवार सुरक्षित कसा? जोपर्यंत या गुन्हेगारांना शिक्षा केली जात नाही तोपर्यंत गुन्हेगारी वाढतच राहील. आणि या गुन्हेगारांवरती धाक निर्माण करण्यासाठी, या आपल्या परिवाराच्या सुरक्षित भविष्यासाठी, आपल्या परिवाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला एकत्र जमायचे आहे. 9वं कारण म्हणजे घरी कोणीतरी आजारी आहे किंवा घरी लहान मुलं आहेत. जर आजारी व्यक्ती एक दिवस स्वतःची काळजी घेऊ शकत असेल तर तिला 1 दिवसासाठी घरी ठेवायला काहीच हरकत नाही. पण जर आजारी व्यक्ती स्वतःची काळजी घेऊ शकत नसेल तर घरातील एका व्यक्तीने त्या रुग्णासोबत थांबावे. इतरांनी मराठा क्रांती मोर्चासाठी यावे. फक्त 1 दिवसासाठी या. जर घरी लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा सोबत घेऊन या. त्यांना देखील अनुभव द्या मराठा क्रांती. त्यांना देखील शिकवण मिळेल अन्यायाविरुद्ध लढण्याची, स्वाभिमानाची. तुमची मुलं मराठा मोर्चामध्ये पूर्णपणे सुरक्षित असतील. आत्तापर्यंत अनेक मोर्चामध्ये या लहान मावळ्यांनी सहभाग घेतला आहे. त्या सर्व मोर्चाप्रमाणेच हा मोर्चा सुद्धा शांततेतच पार पडेल. त्यामुळे बिनधास्तपणे सहपरिवार या. मर्द मावळ्यांनो, तुम्ही सुद्धा खबरदार राहा. मोर्चा हिंसक करण्याचा प्रयत्न कुठे आढळून आल्यास त्यास त्वरित रोका. मोर्चामध्ये सहभागी माता भगिनी व लहान मावळ्यांची सुरक्षा ही आपलीच जबाबदारी आहे. झेंडा काढून दांडा वापरण्याची भाषा करणाऱ्यांना रोखा. 10वं कारण म्हणजे आम्ही आधीच नुकसान अनुभवतोय. अशा स्थितीत शेतातली कामे सोडून कसे येऊ? शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम आहे. एवढी मेहनत व कष्ट घेऊन सुद्धा शेतकरी संकटात आहे. माल बाजारात येण्याच्या वेळेसच मुद्दाम भाव पाडले जात आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्याचे कोणतेही शेतकरी कायदे नाहीत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक मराठा शेतकरी आहेत. शेतीचं हे चित्र बदलण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा लढत आहे. या लढाईत सामील व्हा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आपणास लागू करायच्या आहेत आणि सरकारवर दबाव टाकण्यासाठी एवढी मोठी संधी पुन्हा मिळणार नाही.
शेतकरी राजा आहे हे दाखवून देण्याची संधी तुम्हाला या मोर्चाच्या माध्यमातून मिळणार आहे. तुमचं मोर्चास न येण्याचं कारण याहून वेगळं असेल तर इतर मराठा बांधवांसोबत चर्चा करून उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. एकमेकांच्या बाबतीत सामंजस्याची भूमिका घेतली तर कोणतीही समस्या निकालात निघू शकते. हा निर्णायक असा टप्पा पूर्ण शक्तीने पार करायचा आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाची पुढील दिशा काय आहे हे त्यावरच ठरवता येणार आहे. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे मोर्चाच्या दिवशी मुंबईमध्ये सकाळी लवकरच पोचता येईल अशा हिशोबाने निघा, कारण मुंबईमध्ये नेहमीच ट्रॅफिकची समस्या पाहायला मिळते. मोर्चा दिवशी तर ती खूपच जास्त असेल. तुम्हाला मुंबईत प्रवेश करायलाच खूप उशीर लागू शकतो. नागपूर मोर्चाच्या वेळी देखील अशी स्थिती निर्माण झाली होती व अनेक मराठ्यांना मोर्चात सहभाग नोंदविता आला नव्हता. जे कोणी एक दिवस अगोदरच जाऊन राहू शकत असतील त्यांनी एक दिवस पूर्वी जायला हरकत नाही. मुंबईतील ट्रॅफिकचा विचार करता तुम्हाला जितकं लवकर पोचता येईल तेवढं लवकर पोचायचं आहे. लक्षात ठेवा, सकल मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबई, दिनांक 31 जानेवारी 2017. आम्ही येतोय, तुम्ही येताय ना? एक मराठा लाख मराठा.